सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शील आहे. आज बघा आपल्या देशामध्ये किती वाईट गोष्टी, किती आज लेकरं कशी असावी, सुखी असावी का दुःखी असावी, सुखी असावी. लेकरांना मार्ग काढावा म्हणून लेकरांना विहारात बसवा, लेकरांना धम्म कळू द्या, त्यांना समजून सांगा लेकरं हीच खरी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला पैसा धन कोणी विचारतंय का? कोणी विचारत नाही. लेकरं घडवा, लेकरांना शिक्षण द्या, लेकरांना वळण लावा. लेकरांना किती प्रॉपर्टी कमवली हे महत्वाचं नाही, त्यांच्यासाठी 10 एकर जमीन असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, हे कधीच कमी पडणार नाही. पण त्यांच्यावर संस्कार लावा, त्यांना वळण लावा, त्यांना घडवा. नाहीतर काय बाप बेटा काय बाप जसा कुंभार तसा लोटा. बापाला जसे संस्कार तसे लेकरांना संस्कार, आईला जसे संस्कार तसे मुलींना संस्कार. खरं आहे का? म्हणून मला सांगायचं आहे सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शील आहे. माणूस ज्ञानवंत असावा, शीलवान असावा, गुणवान असावा. माणूस मग हे महापुरुष ते काय म्हणतात, फक्त शीलवंत व्हा, ज्ञानवंत व्हा आणि मगच मार्गाने चला. एवढा बाबासाहेबांना या महामानवाने विचार दिला. आता तुम्हाला सांगतो हे प्रथम आपलं भाग्य माना. हे माणूस म्हणून जन्माला आलो, वेळ वाया घालू नका, आयुष्य कधी वाया घालू नका. गाणं आहे बघा, गाणं कोणतं? बुद्ध विहारी नाही गेला, बुद्ध विहारी नाही गेला, जन्म गेला वाया, त्याचा जन्म गेला वाया. कधी विहारात गेला नाही, कधी चांगलं ऐकलं नाही, कधी कुणाचं ऐकलं नाही, कधी आई वडिलाची सेवा केली नाही, कधी समाजात बसला नाही, आलं तसं गेलं आयुष्य वाया. त्याला कोणी समाजाला स्वीकारलं नाही. ना बायको ना लेकरं, बायको टिकली नाही, आईबाप गेले निघून. त्याचं कुत्र्याला तरी माणूस आहे पण माणसाला नाही. कुत्र्याला जवळ करतात पण माणसाला नाही. कोण? आज जे वाईट मार्गाला लेकरं असतात, माणसं असतात ते. एक दिवस म्हातारपण आलं, हातुरणात पडलं आणि शेवटी म्हणू लागला बा बा बा. माणूस माणसाला फसवतो पण कर्माच्या पुढं कुणाचं काय चालतं का? माणूस माणसाला फसवतो पण कर्म हे तेवढं आलं तेवढं ठेवच लागतं. कर्माच्या पुढं कुणाचं काही चालत नाही. तो आज एखाद्याला फसवतो, एखाद्याला खोटं बोलतो, पण एक दिवस म्हातारपण येणार आहे. बालपण, तारुण्यपण, म्हातारपण, मग तो शेवटी हातुनात पडला, कधी काम केला नाही, कधी सेवा केली नाही आणि म्हणू लागला बा 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 बा. बायको म्हणते मा यांच्यात कशात जीव राहिला. मग आजीला म्हणते आजी आमच्या नवऱ्याकडे चला, मरता क्षणी सुद्धा कसं जावं आपल्या धर्मात सांगितलेलं आहे, निर्वाणाला प्राप्त कसं व्हावं. तो शेवटी तो बा बा म्हणू लागला. आजीकडे गेली, आजीला म्हणते आजी आमच्या नवऱ्यामध्ये जीव कशात राहिला, चला बरं बघा. त्या आजी म्हणते अगं बाई त्यानं कधी विहारात गेला नाही, धम्म कार्य केला नाही, समाजात बसला नाही, म्हणून त्याचं मरण त्याला चुकलं नाही. मग करू काय? घे फोटो नवऱ्याचा लाव डोळ्यासमोर. तिनं घातला फोटो, लावला आणि तो बा म्हणतो. वडिलाचा फोटो घेतला, तो बाजूला सार म्हणतो आणि एकच म्हणतो. बाबासाहेबाचा बी घातला फोटो, तो बी पण बाजूला सार म्हणतो. बा म्हणतो आणि 12 लाख कपाटात आहे म्हणला. मरून गेला, त्याच्या आयुष्याला 12 सुद्धा आले नाही. शेवटी वाईट मार्गाने पैसा कमवण्याला कधीच कामी पडला नाही चांगला, म्हणून तो बाबा म्हणला 12 लाख कपाटात आहे म्हणला. डोळे वाचले, तोंड वाचलं, संडास लगेच जागा झाली, तर तडफडून जीव सोडला. त्याला खांदा द्यायला सुद्धा कोणी उरलं नाही. अरे असं जीवन जगावं, असं जीवन जगावं, लोकांनी त्याचं नाव महाग काढावं. अरे शिक्षण, त्याचा आदर्श लोकांनी घ्यावा, हेच महामानवानं शिकवण दिली आपल्याला. आणि त्यानं गेल्याच्या नंतर त्यानं बसला तर 10 लोकांनी त्याच्या मागं बसावं. चालत असेल तर त्याच्या मागं लोकांनी 10 चालावं. आणि तो मेल्याच्या नंतर त्याच्या मागं स्मशानात गर्दी पडावी. गेल्याच्या नंतर तो संपल्यास त्याचं नाव शरीराने नसला पण विचारानं मात्र जिवंत असावा, विचारानं मात्र जिवंत असावा. म्हणून मला सांगायचं हे महामानव शरीरानं नाही पण विचारानं जिवंत आहे. आज हे महामानव जिवंत आहे, उगं नाही. म्हणून मला सांगायचं आहे कारण म्हणून सगळ्यात आपण माणसाचा जन्म एकदाच आहे म्हणून बुद्ध म्हणतात हे भल्या माणसा, अरे किती म्हणतो माझं सारं काय मागं टाकावं लागतं. आले फक्त काठीचे बांबू, फक्त 4 संगतीला आयुष्यभर
राब राबला मरेपर्यंत नाही, केली कधी जीवाची पर्वा, व्यसनात गेले सर्व धन, एक दिवस सोडून जाशील, बायका पोरं आई बाप सर्व काही, आपल्या मरणाचे दुःख कोणालाच नाही. कोण आहे श्रेष्ठ आणि कोण आहे कनिष्ठ? आलं शेवटी धन, मातीचं धन मातीलाच आहे, मातीचं धन मातीलाच आहे, जन्म एकदाच आहे, पुन्हा नाही. म्हणून फक्त माणूस गर्व नाही केला पाहिजे. मनातला अहंकार, गर्व, मोह, वाईट मार्ग हा विकार डॉक्टरकडे निघतोय का? त्याच्याकडे औषध आहे का आपला विकार जाळण्यासाठी? हा बघा, डॉक्टरकडे औषध नाही. हा, शरीर दुखत असेल तर त्याच्यावर औषध आहे, पण माणसातला अहंकार, गर्व हा याला औषध नाही. म्हणून मला सांगायचं आहे, जन्म एकदाच आहे. म्हणून हे शरीर सुद्धा आपलं नाही. आहे का शरीर आपलं? एक दिवस हे माझं, ते माझं, हे माझं, ते माझं, माझं माझं कबाड बदल असावं आपल्या कष्टाचा. तर आहे का मावशी? हा बरोबर आहे, समजून आली भाषा? होय दादा, समजाले? हा, आमचं जरा हसून खेळून बोलून आहे काय तर बोल होतंय बरं का, बोल. हो का? कसं होतंय तुम्हाला सांगतो. आता उगत तिथे बी सांगा चांगलं, काय काय असे बसतात. हो आणि हो का पुन्हा हो का नाही तर हो का. माणसानं हसून खेळून जीवन असावं. जन्म एकदाच आहे, पुन्हा पुन्हा जन्म नाही. बरोबर. आणि माणूस कधी हसणार नाही, कधी बोलणार नाही, कधी बसणार नाही. मग त्याला काय झालं? शुगर बीपी. शुगर बीपी वाढले, टेन्शन वाढलं, पुन्हा असं होतं. हो का? होय, असं होतंय. म्हणून मला सांगायचं आहे, चला आम्ही पुढे घेतो. मन कीन बापाचं रे, कीन मन कीन बापाचं रे असं म्हणलं जातं, आहे ना. पण गौतम बुद्धाच्या 3 गोष्टी आहेत ना. बुद्धाला वंदन करा. काय? बुद्धाला वंदन करा. बुद्ध म्हणतात मला वंदन करू नका, धम्माला वंदन करा. बुद्धाला म्हणजे त्यांच्या धम्माला वंदन करा. धम्म म्हणजे ज्ञान घ्या, आणि धम्म म्हणजे संघ. संघ म्हणजे तुम्ही आम्ही एकत्रपणा. एकट्यानं धम्म होत नाही, तर माणसं 2 आले तिथं संघ वाढला. बरोबर? हा, म्हणून मला सांगायचं आहे. आणि बुद्ध धम्म संघ. प्रज्ञा. प्रज्ञा म्हणजे काय? ज्ञान. नुसतं ज्ञानच असून चालणार नाही. शील. शील म्हणजे आता तुम्हाला सांगतो, आपण काय लिहितो त्रिसरण पंचशिलेमध्ये 3ऱ्या क्रमांकामध्ये, कामी सुमेचाचारा वेरमणी शिक्कापदं समाधियामी. त्याचा मराठीतून अर्थ काय झाला? विचार करायचा नाही, मनात वाईट विचार आणायचा नाही. तर मला सांगा, आपली सगळ्यात मोठी संपत्ती शील मोठं का धन मोठं? शील मोठं. बरोबर. मी किती चांग. आता बघा, आपण बुद्धापुढे मेणबत्ती लावतो. प्रज्ञा म्हणजे मेणबत्ती. मेणबत्ती म्हणजे काय देते? सर्वांना मेणबत्ती काय देते? उजेड देते का नाही? तिथं जर आपण उजेड लावला ना, आपल्या नुसतं मेणबत्ती लावण्याला अर्थ नाही, तर ज्ञानाचा सुद्धा उजेड पडावा. बुद्ध म्हणतात अत दीप भव स्वयं प्रकाशित बना. अत दीप भव स्वयं प्रकाशित बना. उद्बत्ती जळते पण सर्वाला सुगंध देते का दुर्गंध देते? सुगंध देते. तिचं आयुष्य कमी होणार आहे, आपलं सुद्धा आयुष्य कमीच होणार आहे का वाढणार आहे? मग हे शरीर सुद्धा आपलं नाही. मी किती चांगले कपडे घातले, मी किती चांगला आहे, हे महत्वाचं नाही. म्हणून मला सांगायचं आहे, कारण मी कपडे घातले किती सुगंध आहे. मी जर वाईट वागत असेल तर सुगंध आहे का दुर्गंध आहे? दुर्गंधच आहे ना. माणसाचा दुर्गंधपणा आहे. म्हणून मला सांगायचं आहे, कारण सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे शील आहे. हे शील कुठं बाजारात भेटतंय का? कुठं भेटतं? विहारात भेटतं. त्याचं आचरण करावं लागतं. विहारात नुसतं विहारात गेले नमो कसं बाकी जमल तसं नवून जाऊ द्या कसं, याला अर्थ आहे का? आहे का? म्हणून मला सांगायचं आहे, धावपळीच्या शोधात आहे. आज माणूस काय शोधतय?
तर माणूस सुख शोधतोय, माणूस आनंद शोधतोय. पण माणसाचं सुख, समाधान, शांतता हे कशात आहे? कारण हे कुठं बाजारात भेटतं का सुख? नाही. कुठं भेटतं? याच विहारात भेटतं. ज्या बुद्धाने हजारो वर्ष शोध लावला, माणूस दुःखात आहे, अज्ञानात आहे, या दुःखातून मुक्त करण्याचा आणि माणसाला माणूस पण घेण्याचा ज्या तथागत भगवान गौतम बुद्धाने आम्हाला धम्म दिला. बुद्ध म्हणतात मला वंदन करा, विहारात जा, वंदन करा, मेणबत्ती लावा, अगरबत्ती लावा आणि वंदन करा. याच्यातून बुद्ध आहेत का? याच्यात बुद्ध आहेत? बुद्ध हा चरणात आहे. ज्ञान घ्या, वाचन करा आणि त्याचं आचरण करा. आपण जेवण केलं, पोट बरोबर ना? आपण जेवण केलं तर पोट भरतं, परंतु धम्माचं ज्ञान घेईल तो माणूस बनतो. जेवण केलं तर शरीर वाढतं, खरं आहे का? जेवण केलं तर शरीर वाढतं. हा तसाच प्रकार आहे. कारण ज्ञान, ज्याला ज्ञान कळालं, ज्याला धम्म कळाला, तो माणूस दुःखी झाला, अडचणीत आला, संकटात आला तर त्याला मागं टाकून पुढे जाण्याची हिंमत त्याच्यात मिळते. बरोबर? हिंमत त्याच्यात मिळते. म्हणून आपण विहारात गेलं पाहिजे, त्याचं आचरण केलं पाहिजे. मी भाषा समजते ना, माझी भाषा? मला काय अडाणी भाषा येत नाही. मी मराठवाडी भाषा आहे. मी काय फार शिकलेला नाही किंवा मी लय मोठा नाही, मला बोलता येत नाही. पण मी 2015ला श्रामनेर झालो. भारतीय बौद्ध महासभा आमच्या लातूर या ठिकाणातून मी शिबिरमध्ये भाग घेतला. मला गाणे, मला भाषण, मला ऐकायचा, सांगायचा छंद, पण मला येत नसायचं. आणि बोलायला जर गेलं तर असं व्हायचं, आजच्या कार्यक्रमाच्या व्हायचं. ए काय म्हणाला, बस म्हणायचे. थोडं मी हसू येतं बरं का, कॉमेडी पद्धतीत माझं प्रबोधन आहे. आजकाल काय झालंय, मोबाईलचं, आज मोबाईलमुळे इंटरेस्ट राहिला नाही कुणाला ऐकायला. बरोबर? मोबाईलमुळे इंटरेस्ट राहिला नाही. आणि काय काय कसं होतंय, नुसतं बोर वाटतंय. मग काय काय हो का तुम्हाला सांगतो, बोर वाटलं काय काय बसत नाही, बसण्याची मनस्थिती राहिली नाही. खरं आहे का? मनस्थिती राहिली नाही दादा. आणि बसते तर तुम्हाला सांगतो, एखाद्याच्या चेहऱ्याकडे जर बघितलं, एखाद्याच्या चेहऱ्याकडे, तर वाटतं आमच्याकडे राग राग बघा देत काही की. आणि काय काय हो असे बसतात आहे ना? नाही तर हो का असं होतंय, पाहता पाहता झोप लागते आहे ना? नाही तर पुन्हा हो का आणि आता तरुण मुलं बसले कसे तर ऐकायला, काय काय बसत नाही, बसले तर का मोबाईलमध्ये. अशी परिस्थिती आहे. म्हणजे